दिखे मुझे तू सिरहाने मेरे दुनिया बुला के तुमसे मिला। जय महाराष्ट्र भावनो, तुमचा भाऊ घेऊन आला एकदम विशाळ व्हिडिओ आपल्या चॅनल वार क्रिएशनवरती। तर भावनो, आजचा व्हिडिओ फुल खतरनाक एकदम विशाळ झालेला आहे, कारण तो आपण EFX व्हिडिओ एडिटिंगवरती बनवलेला आहे। हा व्हिडिओ आपण अलर्ट मोशनवरून बनवलेला आहे। जर का तुमच्याकडे अलर्ट मोशन मोड एपीके नसेल तर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आहे। तिथे तुम्हाला पिनड मेसेजमध्ये अलर्ट मोशनची मोड एपीकेची जी लिंक आहे ती तुम्हाला तिथे भेटून जाईल। तर आजचा व्हिडिओ आपण सिंगल न बनवता आपण 3 प्रकारचे व्हिडिओ बनवलेले आहेत। 3 नमुने तुम्हाला बघायला मिळतील। फुल खतरनाक व्हिडिओ झालेला आहे। व्हिडिओला 1 लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आपण अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ एडिटिंग मराठीमध्ये शिकवत असतो। त्यासोबतच आजचे व्हिडिओचे मटेरियल तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल आणि वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटूनच जाईल। त्यासोबतच आपल्याला इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करायचं आहे। व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे। ओके, तर चला भावनो, अशा प्रकारे तुम्हाला अलर्ट मोशन हे ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे आहे। ओपन केल्यानंतर सिंपली आपल्याला इथे प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि क्रिएट अ प्रोजेक्ट करायचं आहे। त्याच्या अगोदर आपलं बॅकग्राऊंड जे आहे ते व्हाईट करून घ्यायचं आहे। बॅकग्राऊंड व्हाईट केल्यानंतर क्रिएट अ प्रोजेक्ट करायचं आहे। प्रोजेक्ट क्रिएट केल्यानंतर आपल्याला प्लसवरती क्लिक करून ऑडिओवरती जायचं आहे। ऑडिओवरती गेल्यानंतर आपण एक सॉन्ग ॲड करायचं आहे। टोटल मी तुम्हाला 3 सॉन्ग दिलेले आहेत, कोणतेही एक सॉन्ग तुम्ही यूज करून घेऊ शकता। त्याच्यानंतर आपल्याला प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे आणि आपली एक इमेज ॲड करायची आहे, जी तुम्हाला मटेरियलमध्ये भेटूनच जाईल। इमेज ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, व्हिडिओच्या शेवटी यायचं आणि शेवटपर्यंत ही इमेज आपल्याला खेचून घ्यायची आहे। त्याच्यानंतर पुन्हा व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे। सिंपली आपल्याला प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला जो सर्कलच्या शेजारचा जो शेप दिसतोय हा शेप, त्याच्यावरती क्लिक करायचा आणि तो ॲड करायचा आहे। ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला एडिट शेपवरती जायचं आहे आणि इथे एक्सवरती क्लिक करायचं आहे। एक्सवरती क्लिक केल्यानंतर आपलं जे एक्स आहे ते आपल्याला इथून 350 ठेवून घ्यायचं आहे, म्हणजे 350 इथून बरोबर आपण 350 ठेवूया आणि वाय जे आहे ते आपल्याला 400 ठेवायचं आहे। तर इथून आपण पटकन 400 ठेवून घेऊया। इथून 400 ठेवल्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि बॅक आल्यानंतर या ज्या दोन्ही लेअर आहेत त्या इथून आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत। त्याच्यानंतर तुम्हाला डिलेटच्या शेजारचा आणि त्याच्या शेजारचा, म्हणजे इथे तुम्हाला टोटल 3 ऑप्शन दिसतील डिलेटच्या शेजारी, त्यातील मधल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। मधल्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ती इमेज काय अशा प्रकारे दिसून जाईल। तर पुन्हा त्या ग्रुपच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे। त्याची ग्रुपची एक लेअर झालेली असणार आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। एडिट ग्रुपवरती जायचं आहे, ते पुन्हा त्या लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि मूव्ह ट्रान्सफॉर्मेशनवरती जाऊन ही जी इमेज आहे ते आपल्याला परफेक्टली इथून सेट करायची आहे। इथून आता आपण ते इमेजवरती क्लिक करायचं आहे आणि मूव्ह ट्रान्सफॉर्मेशनवरती जाऊन ती इमेज इथे परफेक्टली सेट करायची आहे। त्याच्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि हा जो शेप आहे तो व्हिडिओच्या शेवटी आणि शेवटपर्यंत खेचून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर इथून बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता तो तुम्हाला काय अशा प्रकारे दिसून जाईल। तर सिंपल त्या ग्रुपच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे, बॉर्डर अँड शॅडोवरती जायचं आहे। हा जो खालचा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, बॉर्डर अँड शॅडो ऑन करायचे आणि याची जी साईज आहे ती आपल्याला 30 ठेवायची बरोबर। इथून आता आपण बरोबर 30 ठेवून घेऊया। त्याच्यानंतर इथून बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर काय करायचं, व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून एक टेक्स्ट ॲड करायचे। टेक्स्ट ॲड केल्यानंतर काय करायचं, आपली इमोजीतून कोणतेही आपण 4 इमोजीज जे आहेत ते आपल्या इथून सिलेक्ट करून घ्यायचे आहेत। तर इथून आपण आता आपल्या ज्या 4 इमोजीस आहेत ते इथून सिलेक्ट करून घेऊया। त्याच्यानंतर तुम्हाला इथे राईटच्या ॲरोच्या शेजारी एक बॉक्समध्ये दिसेल कलरचं ऑप्शन, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि हातला मधला जो ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि हा जो आपला ॲरो आहे इथे तुम्ही बघू शकता ते सर्वात खाली खेचून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर ओके करायचं आहे। ओके केल्यानंतर इथे आपल्याला क्लिक करायचं आहे, सेंटरला घ्यायचं आहे, आपले जे टेस्ट आहे ते सेंटरला घ्यायचे आणि ओके करून घ्यायचं आहे। ओके केल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनवरती जायचं आहे। इथे अशी टेस्ट आपली सिलेक्ट करून बरोबर इथे ॲड करायची इथे परफेक्ट। त्याच्यानंतर इथे थर्डवाल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि याची जी विड्थ आहे ती बरोबर इथून 550 ठेवून घ्यायची आहे। त्याच्यानंतर इथून बॅक येऊन व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत आपल्याला ही जी आपली इमेज आहे म्हणजे टेस्ट ते आपल्याला इथपर्यंत खेचून घ्यायचे आहे। तर आपला फर्स्टवाला जो व्हिडिओ आहे तो आपल्याला इथपर्यंत संपतोय। याच्यानंतर आपल्याला पुढे काय करायचं आहे, व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे, तीच इमेज पुन्हा ॲड करायची आहे। सिंपल थ्रेडवरती जाऊन फुल स्क्रीन करायचं आहे आणि व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत ही इमेज आपल्याला खेचून घ्यायची आहे। त्याच्यानंतर इमेजचं थोडंसं पुढे प्रेस करायचं आहे आणि ती इमेज आपल्या ग्रुपच्या लेअरच्या मागे आणायची आहे। मागे आणल्यानंतर काय करायचं आहे, पुन्हा व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून आपल्याला एक शेप ॲड करायचा आहे। शेप ॲड केल्यानंतर आपल्याला थ्रेडवरती जाऊन फुल स्क्रीन करायचं आहे। फुल स्क्रीन केल्यानंतरचा कलर हा जो आहे तो आपल्याला इथून ब्लॅक ठेवायचा आहे। इथून बॅक यायचं आहे, ब्लिडिंग अँड ऑपोसिटीवरती जायचं आहे आणि याची ऑपोसिटी आपल्याला बरोबर 40 ठेवून घ्यायची आहे। इथून बरोबर आपण 40 ऑपोसिटी ठेवून घेऊया।
त्याच्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि हा सुद्धा शेप व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत खेचून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि हा जो शेप आहे त्याच्या समोर क्लिक करायचा आहे आणि आपण जी इमेज ॲड केली म्हणजे जी आपली ग्रुपची लेअर आहे ऑरेंज कलरच्या ग्रुपच्या मागच्या खालच्या साईडला ठेवायचा आहे, म्हणजे तो बरोबर मागे जाईल. मागे गेल्यानंतर आपला जो सेकंडवाला व्हिडिओ आहे तो सुद्धा आपल्या इथे क्रिएट झालेला आहे. तुम्ही इथे काय करू शकता, व्हिडिओच्या सुरुवातीला येऊन प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे. मटेरियलमध्ये तुम्हाला मी हार्टच्या क्राऊन दिलेत त्यासुद्धा तुम्ही इथे ॲड करून घेऊ शकता. मुव्हा ट्रान्सफॉर्मेशनवरती जाऊन याची थोडीशी साईज कमी करायची आहे आणि इथे अशी क्राऊन आपली सेट करून घ्यायची आहे. तर इथे अशी आपण क्राऊन सेट करून घेऊया. इथे तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे काय तुम्ही क्राऊनसुद्धा सेट करून घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही बॅक येऊन व्हिडिओच्या शेवटी आणि शेवटपर्यंत ही क्राऊन आपल्याला खेचून घ्यायचे आहे. तर आपला सेकंडवाला व्हिडिओसुद्धा अशा प्रकारे झालेला आहे. तुम्ही याच्यामध्ये टोटल 3 व्हिडिओ बनवू शकता. आता आपला एकच व्हिडिओ राहिलेला आहे तो म्हणजे लिरिक्सचा व्हिडिओ. तर लिरिक्स कशा प्रकारे ॲड करायचे आहे, सुरुवातीला आपले जे सॉन्ग आहे ते सॉन्ग आपल्याला पहिल्यांदा पूर्ण ऐकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला बीट्स ॲड करायचे आहेत. इथे तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे बीट देतोय. मी ऑन दी स्पॉट बीट देतोय. सॉन्ग ऐकू शकत नाही कारण कॉपीराईट इश्यूमुळे मी सॉन्ग ऐकत नाही. तर अशा प्रकारे तुम्हाला सॉन्ग ऐकून बीट द्यायचे आहेत. थोडे थोडे आपले जे वर्ड्स आहेत त्याच्यानुसार आपल्याला बीट्स द्यायचे आहेत. बीट्स दिल्यानंतर काय करायचं आपल्याला, तुम्हाला मी एक लिरिक्सचा प्रोजेक्ट दिलेला आहे तो तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल. तो इथून तो आपला लिरिक्सचा जो प्रोजेक्ट आहे तो आपल्याला इथे अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करायचा आहे. इम्पोर्ट केल्यानंतर तो तुम्हाला काय अशा प्रकारे दिसून जाईल. त्या अगोदर तुम्हाला एक फॉन्ट दिलेला आहे तो सुद्धा तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल. तो इम्पोर्ट करायचा आहे आपल्या अलर्ट मोशनमध्ये. जर का तुम्हाला माहीत नसेल की अलर्ट मोशनमध्ये फॉन्ट कसे इम्पोर्ट करायचे तर मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन, तिथून व्हिडिओ बघा आणि फॉन्ट कसे इम्पोर्ट करायचे तो व्हिडिओ बघितल्यानंतर फॉन्ट तुम्ही इम्पोर्ट करा. इम्पोर्ट केल्यानंतर तो जो प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला काय अशा प्रकारे दिसून जाईल. तर याच्यामध्ये काय करायचं, या दोन्ही लेअर आपल्याला इथून सिलेक्ट करायचे आहेत आणि कॉपी करायचे आहेत आणि आपल्या बेटमार्कवरती यायचं आहे. म्हणजे आपला जो प्रोजेक्ट आहे त्याच्यावरती यायचं आहे. इथे लेअर आपले पेस्ट करायचे आहेत. पेस्ट केल्यानंतर नेक्स्ट बीटवरती यायचं आहे. नेक्स्ट बीटपर्यंत लेअर खेचून घ्यायचे आणि ही जी लेअर आहे ते पुढे घ्यायचे आणि इथपर्यंत खेचून बरोबर आपल्याला इथपर्यंत आतमध्ये आपल्याला टाईमच्या ऑप्शनवरून इथे सेट करायचे. सेट केल्यानंतर तुम्ही बघू शकता आपले लिरिक्स तुम्हाला काय अशा प्रकारे दिसून जाईल. पण इथे तुम्हाला वायर क्रिएशन दिसेल. तर आपल्या लिरिक्स कसं ॲड करायचं आहे, आपलं सॉन्ग कोणतं आहे, क्यू दिखे मुझे तू. तर आपल्याला सिम्पली क्रोम ब्राउझरवरती यायचं आहे आणि क्रोम ब्राउझरवरती आल्यानंतर तिथे सर्च करायचं आहे क्यू दिखे मुझे तू लिरिक्स. लिरिक्स सर्च केल्यानंतर फर्स्ट वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे आणि आपली लिरिक्स इथे ओपन तुमच्यासमोर होऊन जाईल. त्याच्यानंतर काय करायचं आहे, सुरुवातीचे 2 वर्ड तुम्ही जशा प्रकारे बीट दिले असतील तशानुसार आपले इथून वर्ड कॉपी करायचे. वर्ड कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्कवरती यायचं आहे आणि तुम्हाला जे मी लेअर दिलेले आहे आपल्या लिरिक्स प्रोजेक्टमध्ये ती तर आपण इथे पेस्ट केलेलं आहे. तर सिम्पली आपला जो लेअर आहे त्या लेअरवरती क्लिक करायचं आहे. एडिट टेक्स्टवरती जायचं आहे. हे वायर क्रिएशन इथून इरेज करायचं आहे आणि आपलं लिरिक्स आहे ते इथे पेस्ट करायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता आपलं फर्स्ट लिरिक्स इथे पेस्ट झालेलं आहे. मी तुम्हाला अजून एक करून दाखवतो. इथून आपण ते वर्ड इथून कॉपी करून घेऊया. कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्कवरती यायचं आहे, म्हणजेच आपल्या प्रोजेक्टवरती सिम्पली आपल्या दुसऱ्या लेअरवरती क्लिक करायचं आहे. एडिट टेक्स्टवरती जायचं आहे. पहिली टेक्स्ट इथून इरेज करायची आहे आणि त्याच्यानंतर आपण नवीन कॉपी केलेली ते पेस्ट करायचे आहे. तर भावना अशा प्रकारे काही लिरिक्स ॲड करायचं आहे. सिम्पली इथून तुम्ही अशा प्रकारे बीट्स ॲड करायचे आहेत आणि एक इकडून आणि एक इकडून अशा प्रकारे आपल्याला लिरिक्स इथे ॲड करायचं आहे. तर आपला थर्डवाला व्हिडिओसुद्धा आपल्याला इथे होऊन जातोय. एकाच टाईपमध्ये तुम्ही 3 व्हिडिओ बनवू शकता. खूप खतरनाक व्हिडिओ झालेला आहे भावनो, एकदम विशाळ व्हिडिओ झालेला आहे. व्हिडिओला 1 लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की झाला पाहिजे. फुल खतरनाक व्हिडिओ झालेला आहे. तर इथून शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि आपला व्हिडिओ इथून एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. एकाच टाईपमध्ये एकाच इमेजचे तुम्ही 3 व्हिडिओ बनवू शकता. अलग अलग इमेजसुद्धा तुम्ही भावनो यूज करू शकता. तर व्हिडिओला 1 लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की झालं पाहिजे. फुल खतरनाक हा व्हिडिओ झालेला आहे. तर भावनो भेटू अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तो यार बस आज के लिए सिर्फ इतना ही। अगर तुम्हें ये वीडियो पसंद आई तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो। वो जो लाल वाला बटन है उस पे अपनी खट्टी गोली फेंक के मारो या फिर गाड़ी चढ़ा दो, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए।